कथा भक्तांचा नाग। एका छोट्या गावात रामू नावाचे शेतकरी राहायचा। रामू अत्यंत धर्मप्रेमी होता आणि दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी तो आपल्या शेतातल्या नागदेवतेची पूजा करायचा। तो सर्व प्रकारचे दूध, फळ आणि फूल अर्पण करून नागदेवताला प्रसन्न करायचा प्रयत्न करायचा। एकदा नागपंचमीच्या दिवशी रामू शेतात गेला आणि नेहमीप्रमाणे नागदेवतेची पूजा सुरू केली, परंतु त्याच्या शेजारचा मुलगा छोटू, जो शरारती होता, त्याने त्याच्यावर हसण्यास सुरुवात केली। छोटूला नागदेवतेवर विश्वास नव्हता आणि त्याने रामूला विचारले, हे काका, का आपण या नागाला पूजता? तो एका साधा साप आहे, तो काहीच देऊ शकत नाही। रामूने शांतपणे उत्तर दिले, बाळ, नागदेवता आपल्या शेतात पाण्याचं रक्षण करतात, ते आपल्याला पावसाच्या रूपात वरदान देतात, त्यांना आदराने वागावा तर ते आपल्यावर कृपा करतात। छोटूने रामूचा सल्ला ऐकला नाही। तो नागदेवताच्या बिळाकडे गेला आणि तिथे खोडकरपणे काठीने बिळात खुपसू लागला। अचानक एका विशाल नागाने बिळातून बाहेर येऊन फुसफुस करायला सुरुवात केली। छोटू घाबरला आणि तिथून पळू लागला, पण त्या नागाने त्याला काहीच केलं नाही। तो भक्त रामूच्या जवळ आला आणि त्याच्या पायावर फणकारले। रामूने नम्रपणे हात जोडून नागाला विनंती केली, हे नागदेवता, माझ्या शेजाराचा मुलगा लहान आहे आणि अज्ञान आहे, त्याला क्षमा करा। नागाने रामूकडे पाहिले आणि हळूहळू आपल्या बिळात परत गेला। छोटूला आपली चूक समजली आणि त्याने रामूला माफी मागितली। त्यानंतर रामूने छोटूला नागपंचमीचे महत्त्व सांगितले आणि तो दिवसापासून छोटूने नागदेवताचा मान ठेवायला सुरुवात केली। ही कथा आपल्याला संस्कृती, नागपंचमीच्या सणाचं महत्त्व आणि प्राण्यांचा आदर कसा करावे हे शिकवते। मित्रांनो, ही मराठी कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल। धन्यवाद।